वेलकम टू डे 3 ब्लॉग. आणि आज हा ब्लॉग इथून चालू करतोय. आता पूर्ण उज्जैन दिसणार. उज्जैन आम्ही रूम्सवरनं निघलोय. आता जातोय मंदिरामध्ये. तुम्हाला सांगतो आता जिमला जाण्याचे बेनिफिट. जिमला जातो तू नाही ना? हे बघ स्वेटर घातलाय बघ. मी जिमला जातो. अरे म्हणजे असं मी जिमला जातो, मला स्वेटर विटरची गरज नाही. कान टोपी फक्त आता जरा मस्त दिसते म्हणून ती घातली आहे टोपी. बाकी काय नाही. आता जिमला जातोय. तुम्हारा भाई बिना स्वेटर बिना कुछ अस्त्र वस्त्र के घूम रहा है पूरे उज्जैन में भी ठंडी में. ये हमारा दीप भाई है देखो. हा सवय झाली आता थंडी बिंडी नाही वाजत भाई. थंडी मुलं इकडे वातावरण बघ कसं आहे. शाम 25 है बरं. महाकालेश्वर जी का मंदिर तो देखो भाई. जगत महाकाल की नगरी सजी हुई रहती है हमेशा. देखो तब देखते देखते हमने वो इतनी बड़ी लांग पार कर ली और अभी हम लोग जा रहे हैं मुख्य द्वार प्रवेश की तरफ. च्या गावात बाप आहे ना. दिसायला किती भारी आहे बघा ना. बनवलं पण बघा ना किती भारी मस्त. इकडं मंदिर आहे. अभी महाकाल की नगरी तो देखो भाई. इज्जत तर आहे रे. इज्जत असणारच आहे. काय इज्जत तर असणार भाई. सगळ्यात जास्त इज्जत थंडीला आहे. पण तो बरे बायको कुछ दिक्कतच नाही ना ब्रो. फक्त कानटोपी घातले. कानटोपी मीन्स ती कॅप घातले बस. कारण की ते जरा मस्त आहे ना. भारी कॅप आहे ना माझी. भाई दिस इज कॉल्ड विंटेज यार. भाई एक्सपोजर कमी करतो. व्ह्यूचा आनंद बेकार रे. इज्जत तर आहे इथं. तर गाईज आपला हा ब्लॉग म्हणजे उज्जैनचं दर्शन आता इथं संपवतो मी. आणि भेटू आता उद्या डायरेक्ट. तर मध्ये काही वाटलंच तर शूट होईल नाही तर नाही. चलो बाय बाय गुड नाईट. तर गाईज आपली मॉर्निंग झालेली इथे डे 3ची. आणि मॉर्निंग झालेली. आता आपण जातोय कालभैरवला आणि तिथनं 2-4 मंदिरं करणार आणि मग रिटर्न घरी. तर भेटू आता जिथे उतरू तिथे कालभैरवच्या मंदिराच्या इथे डायरेक्ट. आता अच्छा गावात इथं थंडी आहे का बाई. अरे इथं थंडी एवढी आहे का ते दव पडतंय अंगावर. हे पडतंय बरफ. बाप बाप विषय बाप. गाईज हा आहे कालभैरव मंदिर. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. शूट नाही करता येणार त्यामुळे इथं शूट केलं. तर गाईज आता भेटू पुढच्या डेस्टिनेशन स्टॉपवर. गाईज तर आता आम्ही थांबलो एक ठिकाणी. इथे आपलं फोर्स मीन्स जी आपल्या कंपनीची आपली गाडी आहे ना तिथे थांबलोय. कारण आपल्या गाडीचा नाही काहीतरी एक फ्यूजचा प्रॉब्लेम झाला आहे. एक लाईट लागली मीन्स ते आपला स्पीड लिमिट आहे ना त्या गाडीला. तर तो स्पीड लिमिटची लाईट लागली आहे त्यामुळे मग गाडीची एक्सलेटरेट होत नाही आहे. त्यामुळे तर इथे शोरूमच होता त्यामुळे गाडीचं ते काढायला घेतलं आहे. ते मीन्स गाडीचं दुरुस्त करायला घेतली तिला. आता किती टाईम होतो काय माहीत नाही आहे. जसं टाईम भेटेल तसं शूट करेल. बाकी काय नाही. बाकी ऑल ओके. इथं काही टेन्शन नाही. आणि इथं आता वाजलेत किती 11:15 वाजलेत. पण इथे वातावरण असं आहे ना का भाई. इथली लोक अजून पण ते स्वेटर घालून फिरत आहेत. एक सेकंड तुम्हाला वातावरण दाखवतो. इथं आपल्या इकडे 12 वाजता लोकांना गरम होते. लोक AC लावून बसतात ऑफिस आणि घरामध्ये. आणि इकडं बघा तर खासियत आहे इकडं. खासियत म्हणजे मजा आहे इकडं. एक मजा आहे ना. थंडीमध्ये जी ट्रॅव्हलिंगला मजा येते ना बाप मजा येते. एक नंबर मजा आहे. आणि आता मी रस्त्याच्या साईडनी चालतोय. काय सांगू इथं थंडी बिंडी. ही सगळ्यांना थंडी वाटली. मला थंडी नाही वाजत आहे.
म्हणजे फक्त माझे हात आकडलेत, बाकी काय नाही आला. ते हात आकडलेत तर तो कॅमेरा धरचे पण वांदे आले माझे. तर आता बघू काय काय होतं ते, आणि भेटू आपण लवकरच. दोस्तों 300 रुपया को एक जूता मिल रहा है, आके यहाँ से ले जाओ, पैसा आप खुद देना, मेरे को मत बताना. गाइज वेलकम आणि गुड मॉर्निंग. माझी गुड मॉर्निंग डायरेक्ट आत्ताच झाली आणि आता मी उठलोय आणि डायरेक्ट जेवायला बसलोय. लेट आलो रात्री 3-4 वाजले यायला, झोपलो आणि आता उठलो, आंघोळ झाली, आता जेवतो आणि दुकानावर जायला लागते. तर हा डे 3 ब्लॉग इथेच संपतोय आणि ही सिरीज इथेच संपते. तर आय होप ही पूर्ण ब्लॉग्स तुम्हाला आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडे प्रेम द्या आणि नक्कीच आणखी कॉन्टेंट येईल काही दिवसात, कारण की इयरची सुरुवातच अशी झाली आहे की विसरता येणार नाही अशी सुरुवात झाली आहे. तर आय होप अजून चांगले चांगले कॉन्टेंट्स येतील. चलो बाय बाय गाईज, टेक केअर आणि गुड मॉर्निंग.